मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल इंस्टावरती, यूट्यूबवरती, जो खूप जास्त व्हायरल होतो आहे. भिगवणच्या इथे अतिशय जास्त पाणी साठलं होतं आणि ॲक्च्युली आम्ही त्या सिच्युएशनमध्ये अडकलेलो होतो. आणि हे जे तुम्हाला लोकेशन दिसतं आहे, हा जो व्हिडिओ पडला आहे, इतकं पाणी साठलेलं. हे पाणी आम्ही जिथं थांबलो होतो तिथून 50 मीटर पुढे, 50 ते 700 मीटर पुढे होतं आणि त्याच्यामुळं मागे सगळं ट्रॅफिक अडकलेलं होतं. तर आम्हाला आयडियाच नव्हती काहीच की पुढं काय झालं आहे, कारण आम्हाला काय वाटलं की ॲक्सिडेंट वगैरे झाला त्याच्यामुळं ट्रॅफिक मागे वाढत गेले. म्हणून आम्ही तिथेच जिथून मागे होतो तिथेच लेफ्ट साईडला येऊन एका हॉटेलला जेवायला थांबलो. आम्ही इथून जस्ट इथून पुढे आलो आणि हॉटेलला जेवायला थांबलो. तर इथं पाणी रोडवर पूर्ण आल्यामुळं इथून पुढच्या गाड्या सोडायचं बंद केलं आणि पलीकडच्या साईडला गाड्या वळवल्या त्यांनी. तर आता पलीकडची लाईन हळूहळू टू चालू आहे आणि आम्ही अडकले. मी वाईट अडकले कारण आमच्या लाईन पूर्णच बंद आहे इकडं. तर हा व्हिडिओ मी जेव्हा बनवत होते तेव्हा एक्झॅक्टली मला काहीच माहीत नव्हतं की पुढे ते इनोवा अडकली आणि पाणी खूप जास्त आलं त्याच्यामुळे आम्ही अडकलो आहे, हे काहीच माहिती नव्हतं. मी जस्ट व्हिडिओ करत होते आणि नंतर मला आमच्यासमोर हा तो पुणे लोकलचा व्हिडिओ पडला. त्यामुळे ही लाईन बंद आहे आणि बॅक साईडला आम्ही जाऊ शकत नाही कारण बॅक साईडला पूर्ण पाणी भरलं. आणि जेव्हा आम्ही तिथून पुढे आलो ॲक्च्युली तेव्हा काहीच पाणी नव्हतं. आम्ही पुढे आल्यानंतर मागे हे सगळं पाणी साठत गेलं. गाईज आम्ही भिगवणमध्ये मी जे बोलत होते हे फ्रंट साईडला जाऊन आम्ही येतो कमरेपर्यंत पाणी, पूर्ण कमरेपर्यंत पाणी. हा माणूस इथं आहे ज्याचा गुडघ्याच्या वरती पाणी आहे, तिथून गाडी जाऊ शकत नाहीये. हे पाणी सगळं आम्ही जिथं हॉटेलला थांबलो होतो फ्रंटला एवढं पाणी घातलंय. प्लस ही सगळी लाईन अडकली आहे आणि तिकडून पुढेही एका हेडलाईट पर्यंत पाणी येईल इतकं पाणी आलंय. त्यामुळे आम्ही इकडेही पाणी आहे आणि इकडेही पाणी आहे, आम्ही मध्ये अडकलोय. आणि हा आहे सोलापूर, पुणे सोलापूर रोड. आणि पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये, कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता माहित नाही आम्हाला इथून निघायला किती वेळ लागेल. इथे असलेले पोलीस पण पाऊस एवढा जोरात पडतोय त्याचा विचार न करता इथलं सगळं सोय लावून देण्यासाठी मदत करतात. आणि मोठे मोठे ट्रक हे पाण्यातून घालायला चालू केले कारण छोट्या गाड्या नाहीच जाऊ शकत आहेत, गाड्या बंद पडायला लागल्या आहेत त्यामुळे ते जाऊ शकत नाही आहेत. बघूया गाईज, आपण आता इथून किती वेळातून निघतं हे माहीत नाही आहे कारण आमची गाडी तर इथून जाऊ शकत नाही आहे, आपली गाडी छोटी आहे. तर ह्यांनी बस आणि ट्रक घालवायला चालू केले. आमचा ड्रायव्हर रेडी आहे. नेक्सॉनचा रथ आम्ही आता ह्या पाण्यामध्ये घालणार आहोत. पाणी माय गॉड, ह्यातनं गाडी घालणार आहे आम्ही आता. पाऊस थांबल्यामुळं थोडंसं पाणी कमी आलंय. मी गाडीच्या वरती फोन पकडलाय त्यामुळे तुम्ही बघू शकताय की बॉनेटच्या वरती पर्यंत पाणी आलंय आणि ते पाणी पूर्ण दरवाजापर्यंत आलेलं होतं. पार करून आम्ही आता पुण्याला निघालो. थोडा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊनही पाऊस थांबायला काहीच तयार नाही आहे गाईज. आणि आम्ही रस्त्याने जात होतो तर आम्हाला कंटिन्यू इतका पाऊस लागला, वादळ लागलं आणि